पुन्हा क्लासमध्ये जायचं. थोडा जर उशीर झाला की सोनटके सरासारखे उशीर का झाला म्हणून छडी घेऊन हाणायचे, असे बी होते आपल्याला. त्याच्यामुळे आम्ही आदरयुक्त भीती होती आम्हाला आमच्या सरांची की वेळेमध्ये जाणे आणि बाहेर आल्यावरही कुठल्या प्रकारच्या खोड्या करायच्या, कुठल्या प्रकारच्या एकमेकाची खोड करायची हे सुद्धा करत होतो आणि केलेलं आहोत. त्याच्यामुळं हे आजचे जे आहेत, या आजची जी प्रथा आहे ती आपल्या काळात नव्हती आणि ती येणार पण नाही, कधी येणार नाही. त्याच्यामुळं हे आपला अतिशय आनंद आपल्या जीवनातलं एक अमूल्य असा आठवणीचा ठेवा आहे आणि ही आठवण सगळ्यांनी जपली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक शाळेमध्ये कधीही आपण खर्चिकपणा केलेला नाही, आपल्या आईवडिलांना कधीही खर्च लावला नाही. आपण काय करत होतो की पुढच्या वर्गामध्ये जे हुशार विद्यार्थी असतील आणि जे पुस्तकं जपून ठेवत असतील त्यांचे पुस्तकं सेकंड हँड अर्ध्या किमतीमध्ये घेण्याची प्रथा होती त्या काळी. बरोबर आहे की नाही? अर्ध्या किमतीमध्ये घ्यायची आणि मग त्या अर्ध्या किमतीमध्ये घेऊन त्याला नवीन कोरे आम्ही कव्हर लावायचं आणि नव्यासारखं त्याला वापरायचं. अर्ध्या किमतीतल्या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला नवीन पुस्तक घेतल्याचा आनंद मिळायचा. तो आनंद आज मिळू शकत नाही, नव्या पुस्तकातही मिळू शकत नाही. हा एक आपला आनंदाचा ठेवा आहे. त्याच्यानंतर आपल्या गेल्या वर्षीच्या वह्या अर्ध्या राहिल्या, थोड्याशा शेवटच्या राहिल्या, त्या सगळ्या फाडायच्या कोरे पानं. त्याची एक वही प्रेसमध्ये जायची, चौधरीची प्रेस होती, आमच्या रबोई करायचो आम्ही त्याचे. म्हणजे आम्ही आमच्या पालकाची किती बचत करायचो हे आपल्याला घेण्यासारखं आहे. हे आपल्या मुलांना नातवंडांना सांगितलं पाहिजे, आवर्जून सांगितलं पाहिजे. याच्यामध्ये कमीपणा कोणीही दाखवू नका. तुम्ही तुमच्या नातवंडाला, आज कित्येक जणांचे नातवंड इथं आलेत, त्यांना ह्या गोष्टी सांगा, कारण हा सुद्धा एक खूप मोठा अतिशय आनंदाचा ठेवा आहे. याच्यामधला आनंद अमर्याद आहे. याला किती लाखो रुपये किंमत दिली तरी आपल्याला या आनंदाची कोणी बरोबरी करू शकणार नाही. त्याच्याबरोबर आपल्याला युनिफॉर्म वगैरे काय होतं? काहीच नव्हतं. कधी वर्षातून 2 ड्रेस मिळायचे, एक दसऱ्याला किंवा दिवाळीला आणि एखाद्या वेळेस गुढीपाडव्याला. त्याच याच्यावर आपलं वर्ष चालवायचं. मग ते खेळता खेळता घसरगुंडी करता करता पॅन्ट फाटली किंवा चड्डी फाटली तर त्याला ठिगळ लावायचं, पण नवीन मिळायचं नाही. नवीन चड्डी किंवा नवीन आम्हाला कधी मिळायचं नाही. फाटलं तर त्याला ठिगळ लावून तसंच शाळेमध्ये जात होतो आम्ही. ह्या पद्धतीमध्ये तुम्ही आणि आम्ही जगलेलो आहोत. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं हे जरी असलं पण आपण